नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आपण बघणार आहे विषम संख्या. तर बघा, विषम संख्याचे प्रश्न जे काय आहे ते पाहण्यापूर्वी आपण विषम संख्येची डेफिनेशन सोबतच काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा बघून घेऊ आणि नंतर प्रश्नाला सुरुवात करू. तर पहा, लक्ष द्या, काय म्हटलं आहे सुरुवातीच्या पॉईंटमध्ये. पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी, ही डेफिनेशन आहे, ठीक आहे ना. काय म्हटलं आहे पहा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात, एकक स्थानी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात, त्यास विषम संख्या म्हणतात. काय म्हणतात? विषम संख्या म्हणतात. त्यानंतर दुसरा पॉईंट पहा, दोन क्रमगत विषम संख्येत 2चा फरक असतो. कितीचा फरक असतो? 2चा. तो कसा? काय म्हटलं आहे पहा, दोन क्रमगत विषम संख्येत. मग विषम संख्या मी लिहून घेतोय पहा, 1, 3, 5, 7, 9, 11 हे विषम संख्या झाल्या. आता क्रमगत या दोन संख्या आहे ना क्रमगत. मला सांगा, या दोन संख्येमध्ये कितीचा फरक आहे? प्रत्येकी 2चा फरक. याच्यामध्ये पहा 2चा, याच्यामध्ये कितीचा आहे? 2चा. येत्या लक्षात. म्हणून म्हटलं आहे दोन क्रमगत विषम संख्येत कितीचा फरक असतो? तर तो प्रत्येकी 2चा फरक असतो. ठीक आहे. त्यानंतर पहा, अनुक्रमे विषम व समसंख्येत 1चा फरक असतो. विषम आणि समसंख्येत 1चा फरक असतो असं म्हटलं आहे. पहा, समजून सांगतोय, थोडं लक्षात घ्या. आता नॅचरल नंबर लिहून घेतो मी, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. ओके. याच्यामध्ये म्हटलं काय पहा, अनुक्रमे विषम व समसंख्येत. विषम व सम, हे विषम आहे, ही सम आहे. हे बघा, विषम आणि सम कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. परत विषम आणि सम कितीचा फरक आहे? 1चा फरक आहे. येईल लक्षात. समसंख्या शिकताना आपण बघितलं होतं, याच पद्धतीचा फरक होता. येईल लक्षात. चला, त्यानंतर काय म्हटलं पहा, विषम संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही. काय? विषम संख्येला 2ने पूर्ण भाग जात नाही दिल्यास प्रत्येकी बाकी 1 राहतो. ते पाहून घेऊ. प्रत्येकी बाकी किती राहतो म्हटलं आहे? 1 राहतो. आता एक विषम संख्या आहे, समजा हे 9 विषम संख्या घेतली आहे मी. येईल लक्षात. या 9ला समजा तुम्ही 2ने भागितलं, या 2ने भागतोय मी. ओके. पहा, पूर्ण भाग जाईल का? जाणार नाही. जर भाग दिला तर काय बाकी राहते ते पाहू. याने म्हटलं आहे की 1 बाकी राहते. कसा राहते ते सांगतोय. पहा, 2 चोक 8. ओके. किती राहिला? 1 बाकी. येईल लक्षात. असा 1 बाकी राहतो. पूर्ण भाग विषम संख्येला 2ने कधीच जात नसतो. त्यानंतर एखादी संख्या घेतो मी परत 15, या 15ला भाग देतोय परत 2ने. 2 साती 14, बाकी किती राहिला? 1. येईल लक्षात. कोणतीही संख्या घ्या, विषम संख्येला जर तुम्ही 2ने भागलं तर प्रत्येक किती राहते? 1च बाकी राहत असतो. येईल लक्षात. आता ह्या गोष्टी व्यवस्थित नोट करून घ्या. पहा, चेक करा व्यवस्थित. त्यानंतर आता यावर आधारित आपण प्रश्न बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 12 नंतर क्रमाने येणारी 7वी विषम संख्या कोणती? या पद्धतीचे गणित आपण समसंख्या सोडवताना बघितले होते. ठीक आहे. नंतर म्हटलं तर काय करायचं? तर प्लस, आणि पूर्वी म्हटलं तर काय करायचं? तर मायनस. येईल लक्षात. मग पहा, काढून घेतोय. 12 नंतर म्हटलं आहे, हे 12 लिहून घ्या या ठिकाणी. नंतर म्हटलं म्हणून प्लस करायचं. काय? नंतर म्हटलं म्हणून प्लस करायचं. क्रमाने येणारी 7वी, 7 म्हटलं म्हणून काय? 7 गुणिला 2. का बरं गुणिला 2 करत आहे? कारण प्रत्येक विषममध्ये विषममध्ये कितीचा फरक असतो? 2चा. म्हणून आपण काय केलं? 2ने याला गुणत आहे. येईल लक्षात. हे सोडून घेतलं की आपलं उत्तर मिळते. पहा, हे 12 जसेच्या तसे प्लस 7 दुने किती? तर हे 14. या दोघांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर. पहा, 4 आणि 2 6, आणि 1 आणि 1 किती? 2. हे झाले 26. पण आता याच्यामध्ये पहा, क्रमाने येणारी 7वी विषम संख्या म्हटलं. इथे काय म्हटलं आहे आपल्याला? विषम संख्या. मला सांगा, ही विषम संख्या आहे का? नाही आहे. मग करायचं काय? तर 1 वजा करायचं आणि उत्तर सांगा तुम्ही. 1 वजा केल्यानंतर किती येते? 25. हे झालं आपला आन्सर. येईल लक्षात. चला, याच पद्धतीचं परत एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 1 तोच आहे. प्रश्न क्रमांक यामधला दुसरा आहे. काय म्हटलं आहे पहा, 83 नंतर क्रमाने येणारी 11वी विषम संख्या कोणती? नंतर म्हटलं आहे म्हणजे काय करायचं? परत प्लस करता येईल. 83 अंक लिहून घेतोय किंवा संख्या ही लिहून घेतोय, प्लस त्यानंतर काय? 11वी म्हणजेच काय कराल? 11 गुणिला किती? परत 2. मग काय? हा 83 असाच, प्लस 11 दुने किती? तर 22. ओके. आता यांची बेरीज म्हणजे आपलं उत्तर. पहा, हा 2 आणि हा 3 किती झाले? 5. ओके. आणि 8 आणि 2 10, म्हणजे हे लिहिले 105. मग मला सांगा, 105 ही विषम संख्या आहे का? आहे. कारण त्यांनी विषम विचारला आहे, मग विषम संख्या निघत आहे. म्हणजे वजा वगैरे काही करायची गरज नाही. आपलं उत्तर काय? तर ते 105. येईल लक्षात. चला, प्रकार नंबर नंतरचा दुसरा बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 2, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 27 पूर्वीची क्रमाने येणारी 6वी विषम संख्या कोणती? मी सुरुवातीला सांगितलं आहे तुम्हाला, पूर्वी म्हटलं तर काय करायचं? वजा करायचं, मायनस करायचं. ठीक आहे ना. मग पहा, हे 27 लिहून घेतोय. 27 पूर्वीची म्हटलं म्हणून वजा करा. त्यानंतर काय? 6वी, 6 गुणिला 2. ओके, बस झाला आहे. हा 27 लिहून घेतोय. परत वजा 6 दुणे किती? तर 12.
ठीक आहे ना. मग मला सांगा 7 मधून 2 गेले किती राहिले, हे 5. ओके, आणि 2 मधून 1 गेला, हे राहिले 1. येईल लक्षात. म्हणजे आपलं उत्तर किती, 15. आणि बघून घ्यायचं एकदा की 15 हे विषम संख्या आहे का, आहे, तर उत्तर तेच राहील. येईल लक्षात. चला त्यानंतरचं परत एक बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तोच दुसरा, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा बघत आहे आपण. 85 पूर्वीची क्रमाने येणारी 9वी विषम संख्या कोणती. 9वी विषम संख्या 85 पूर्वीची म्हटलं म्हणजे काय कराल, 85 वजा आणि 9 म्हटलं आहे, 9 गुणेला हा काय 2. ओके, हा 85 परत असाच वजा 9 दुनी किती, तर 18. आता 85 वजा 18 करायचे आपल्याला, बाजूला घेऊन सोडून घेऊ. पहा, हे 85 वजा काय करायचे तुम्हाला 18, काय होईल पहा. 5 मधून 8 जात नाही, 1 घेतला म्हणजे 15 मधून समजा 8 गेलेत, किती राहिले, 7 राहिले. हा एक इथे आला, 1 आणि 1 2 झाली इथे. 8 मधून 2 गेले, किती राहिले, 6 राहिले. म्हणजे आपलं उत्तर काय, तर 67. मग उत्तर लिहिण्यापूर्वी पाहून घ्यायचं एकदा की ही विषम संख्या आहे का, आहे, तर मग आपलं उत्तर काय, तर 67 राहील. ठीक आहे. चला, हे झालं उत्तर आपलं 67. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 3, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, 4x अधिक 5 ही विषम संख्या असल्यास त्यापुढील तिसरी विषम संख्या कोणती. यांनी सुरुवातीला विषमच संख्या दिली आहे आणि आपल्याला काढायला सांगितले, विषमच संख्या काढायला सांगितली आहे. म्हणजे अतिशय सोपी आहेत. पहा काय करता येईल तुम्हाला, हे पहिले लिहून घेतोय काय, 4x अधिक 5 ही विषम संख्या आहे. मग विषमच्या पुढची विषम काढण्यासाठी आपण काय करतो, तेच प्लस. त्यानंतर काय करतोय, पुढील म्हटलं म्हणून काय प्लस केला आहे आपण, येत्या लक्षात. आणि तिसरी म्हटलं आहे म्हणजे काय, 3 गुणिला हा 2, बस झाला आहे गणित. हे लक्षात. काय करता येईल पहा आता, हा 4x अधिक 5 जसाच्या तसाच. ठीक आहे, 3 दुणे किती, तर 6, बस झाला. हे झालं आपलं उत्तर. पण +5 आणि +6 असं लिहिण्यापेक्षा काय करायचं, 4x लिहून घ्या, 6 आणि 5 किती, 11, प्लस करा इथे 11, बस झाला. हे झालं आपलं उत्तर. 4x अधिक 11 ही झाली आपली तिसरी विषम संख्या. येईल लक्षात. चला त्यानंतरचं परत एक बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 3, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. येईल लक्षात. पहा, 2x अधिक 9 ही विषम संख्या आहे. ही कुठली संख्या आहे, विषम संख्या आहे. तर त्यापुढील दुसरी समसंख्या कोणती. आता इथे पहा, सम विचारला आहे. याच्या पूर्वीच्या गणितात विषम विषम होतं, इथं विषम आणि सम आलं. मग अशा वेळेस काय करायचं पहा, असं जर वेगवेगळं आलं, विषम सम किंवा सम विषम आला, तर काय करायचं, जे गणित आहे ते लिहून घ्या. पहा, पहिले 2x अधिक 9. ठीक आहे. त्यानंतरची म्हटलं तर बघा, पुढील म्हटलं म्हणजे प्लसच करा. त्यानंतर दुसरी म्हटलं तर काय कराल, 2 गुणेला 2. हे तर लिहूनच घेतो. हे गणित आपलं साध्या पद्धतीनं झालं. पण जेव्हा विषम आणि सम किंवा समविषम असेल तर याच्यामधनं एक काय करायचं, असा वजा करायचा. येईल लक्षात. बस एवढंच करायचं. विषम विषम असेल तर काही करायची इथे गरज नाही आहे. पण विषम आणि सम आहे किंवा सम आणि विषम आहे अशा वेळेस वजा 1 करून टाकायचा. मग काय होईल पहा आता या ठिकाणी, हा 2x अधिक 9 अधिक बेदुनी 4, 4 वजा 1. पहा, लक्ष द्या, बेदुनी 4, 4 वजा 1 3. मग या ठिकाणी 3 लिहून टाकायचं, बस झालंय. आता हे सोडून घेऊ आपण, बेरीज करून टाकू यांची. काय, 2x अधिक 9 आणि 3 12. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला तर फक्त काय करायचं परत एकदा सांगतोय, विषम विषम असेल तर हे काही करायची गरज नाही, किंवा समसम असेल तरीही काही करायची गरज नाही. परंतु विषम सम किंवा समविषम असेल तर काय करायचं, या ठिकाणी वजा 1 करायचं. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचा प्रकार पाहू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 4, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला, x ही विषम संख्या असल्यास त्यापुढील 15वी विषम संख्या कोणती. ठीक आहे, इथेही विषम आला आहे आणि इथे विषम आला आहे. विषम विषम असेल तर वजाबाकी वगैरे काही करायची गरज नाही. मग x ही लिहून घ्या फक्त अशी. ठीक आहे, प्लस पुढील म्हटलं आहे बघा, त्यापुढील प्लस म्हणजे काय, 15वी म्हणजे काय करता येईल तुम्हाला, 15 गुणिला 2, बस झालं. एवढंच उत्तर आहे. येईल लक्षात. काय होईल पहा, x अधिक 15 दुने किती, तर 30. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. चला लिहून टाका व्यवस्थित. त्यानंतरचे गणित बघू परत. पहा, लक्ष द्या. प्रकार क्रमांक तोच 4, प्रश्न क्रमांक यामधला 2. काय म्हटलं, p ही विषम संख्या असल्यास त्यापुढील 30वी समसंख्या कोणती. आता या ठिकाणी चेंज झाला आहे. पहा, इथे विषम आहे आणि इथे सम आहे. येईल लक्षात. अशा वेळेस काय करायला सांगितलं मी तुम्हाला, वजा 1 करायचं. पहा, p, हा p असा लिहून घ्या. p पुढील म्हटलं म्हणून प्लस करा. त्यानंतर त्यापुढील 30वी म्हणजेच काय, कंस करून 30 गुणिला 2 हे लिहून टाका. पण इथे विषम आणि सम असल्यामुळे काय करायचं, वजा 1. येईल हे लक्षात. चला परत, हा p अधिक 30 दुने 60, 60 वजा 1. बघा, 30 दुने 60, 60 वजा 1 किती, 59.
म्हणजे आपलं हे उत्तर काय तर 59, म्हणजेच काय P अधिक 59 या प्रश्नाचं हे उत्तर आहे. येईल लक्षात. चला त्यानंतरचं परत एक गणित बघू. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 5, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, 21 नंतरची 15वी विषम संख्या आणि 25 नंतरची 18वी विषम संख्या यातील फरक किती. फरक म्हणजे काय करायचं असते तर वजाबाकी. ठीक आहे ना. आता हे दोन गणिते एकत्र आले, एक सिंगल गणित आपण पूर्वीला सोडवलं आहे, तेच या ठिकाणी एकत्र आलं आहे. आता पहा, लक्ष द्या. 21 नंतरची म्हटलं तर काय करा सांगितलं तुम्ही तुम्हाला प्लस, आणि पूर्वीचे म्हटलं तर काय मायनस. ठीक आहे ना. मग आता या ठिकाणी पहा, लिहून घेतो. मांडणी पहा. 21 नंतरची 15वी विषम म्हणजे काय 15 गुणेला या ठिकाणी 2 आले आहेत. आता फरक म्हणजे काय वजा, मग काय, आणि 25 नंतरची, मग इथे लिहून घेतोय मी 25 नंतर म्हणजे काय प्लस 18वी, आता या ठिकाणी लिहितो 18वी विषम. ठीक आहे ना. ही लक्षात. ही झाली गणिताची मांडणी. व्यवस्थित आता सोडून घेऊ. पहा, आता हे दोन गणित आहे पहा, सिंगल हे एक गणित आहे आणि हे एक गणित आहे. आपण हे असे गणित सोडवले याच्यापूर्वी. ओके. तर पहा, पहिले कंस सोडून घेतो. 15 दुने काय तर 30 प्लस हा किती 21. ठीक आहे. वजा हा 25 असाच प्लस 18 दुने किती तर 36. ओके. यांची बेरीज करून घेऊ. आता पहा, मला सांगा 21 आणि 30 हे किती झाले पूर्ण 51. ठीक आहे. वजा त्यानंतर आता पहा यांची बेरीज करू. 6 आणि 5 11, राहिला 1 आणि 3 4, 4 आणि 2 6, हे झाले 61. हे लक्षात. मग मला सांगा 51 मधून 61 काढा किंवा 61 मधून 51 काढा. वजाबाकी चिन्ह द्यायची गरज नाही, आपल्याला फरक विचारला आहे. हे लक्षात. फरक किती आहे या दोघांमधला फरक कितीचा आहे तर तो 10चा. पहा, 61 वजा 51 करा बरोबर 10 असं हे उत्तर मिळते तुम्हाला. हे झालं आपलं उत्तर किती 10. येईल लक्षात. पण एकदा हे पाहून घ्यायचं, हे जे अंक आहे यांनी काय म्हटलं आहे पहा, हे विषमचं आहे गणित. मग इथे विषम आलाय, इथे विषम आलाय. येते ना लक्षात. पहा 15वी विषम म्हटलं आहे, इथे पहा 25 नंतरची 18वी विषम. याही ठिकाणी विषम आहे, याही ठिकाणी विषम, म्हणून उत्तर आपलं बरोबर आलं. पण इथे जर त्यांनी सम म्हटलं असतं तर एक वजा करावा लागला असता. ते जर गणितात आलं तेही पाहू आपण. ठीक आहे. हे व्यवस्थित लिहून घ्या. याच्यानंतरचं परत एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तोच 5वा, प्रश्न क्रमांक यामधला दुसरा. पहा, 35 नंतरची 12वी विषम संख्या आणि 19 नंतरची 9वी विषम संख्या यातील फरक किती. दोन्ही विषमच दिले आहेत. मग काय करता येईल मांडणी करून घेऊ. पहा, 35 नंतरची म्हटलं म्हणून प्लस 12वी विषम कंस करून लिहितो 12 गुणेला 2 वजा त्यानंतर 19 नंतरची 9वी कंस करून 9 गुणेला 2, ही झाली मांडणी. ठीक आहे. कंस पहिले सोडून घ्या. 12 दुने किती हा 24 प्लस हा 35 असाच. ओके. त्यानंतर वजा हा 19 असाच प्लस 9 दुने किती तर 18. ठीक आहे. या दोघांची बेरीज करून वजा बाकी म्हणजे आपलं उत्तर राहील. पहा, लक्ष द्या. हा 4 आणि हा 5 हे किती झाले 9, हा 3 आणि हा 2 हे किती झाले 5, हे झाले 59. आता हे पाहू. 8 आणि 9 17, 17शी 7 राहिला किती 1 आणि 1 2 आणि 1 3, हे झाले 37. येईल लक्षात. बस झाला. याची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर इथेच निघून जाते. पहा, 9 मधून 7 गेले किती राहिले हे 2. ओके. आणि 5 मधून 3 गेले हेही राहिले 2, म्हणजे आपलं उत्तर काय तर 22. येईल लक्षात. आणि इथे विषम संख्या निघाली, इथे विषम संख्या निघाली, म्हणजे वजाबाकी आपल्याला डायरेक्ट करता आली. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर 6, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे पहा, मोठ्या 3 अंकी विषम संख्येतून लहान 3 अंकी विषम संख्या वजा केल्यास उत्तर काय येईल. आता 3 अंकी विषम संख्या आपल्याला पाहावं लागेल. समसंख्या शिकताना आपण हे टॉपिक बघितलं होतं या पद्धतीचं, पण त्या ठिकाणी सम होतं. मग पहा, परत एकदा लिहून घेतोय मी. एक अंकी लहान आणि मोठी. येईल लक्षात. आता पहा, एक अंकी लहान संख्या कोणती, एक अंकी लहान संख्या 1 आणि एक अंकी मोठी संख्या 9, हे माहिती आहे आपल्याला. त्यानंतर इथे लिहून घेतोय मी 2 अंकी. काय 2 अंकी, 2 अंकी काय तर 10, 2 अंकी लहान संख्या 10, याच्यापेक्षा तर कमी नाहीच आहे ना. त्यानंतर 2 अंकी मोठी जर म्हटलं तर काय 99. आता या ठिकाणी समजा आपण म्हटलं की 3 अंकी काय होईल, इथे एक शून्य वाढून जाईल 100. 3 अंकी मोठी जर म्हटलं तर काय होईल 999 होईल. आता समजा आपण इथे म्हटलं 4 अंकी, तर काय वाढत जाईल सांगा बरं. इथे एक शून्य वाढेल आणि इथे एक 9 वाढेल, म्हणजे काय 1 वर इथे 3 शून्य येईल आणि इथे 4 दा 9 येईल. येईल लक्षात. हा चार्ट व्यवस्थित समसंख्या करताना किंवा सोडवतानाही आपण
सांगितलं होता आणि आताही सांगतोय की व्यवस्थित हे लक्षात घ्या आणि पाठांतर करा, काय करायचं काय नाही तर. ठीक आहे, आता याच्यावर आधारित हा प्रश्न आहे बघा, लक्ष द्या. काय म्हटलं आहे, मोठ्या 3 अंकी विषम संख्येतून. मग मोठी 3 अंकी पाहू. हे बघा 3 अंकी आणि मोठी म्हणजे काय 999. आता ही सम आहे की विषम आहे हे नंतर बघू आपण. ठीक आहे, आणि यांनी काय म्हटलं, वजा केल्यास उत्तर काय येईल, म्हणजे आजच्या दोघांची काय वजाबाकी करायची आहे. नंतर दुसरी पहा, लहान 3 अंकी विषम संख्या. लहान 3 अंकी पहा, हे लहान आणि हे 3 अंकी म्हणजे 100. या ठिकाणी लिहिले मी 100. आता एक लक्षात घ्या, यांनी इथेही काय म्हटलं आहे विषम आणि या ठिकाणी काय म्हटलं आहे विषम. मग पाहून घ्या की या दोन्ही संख्या विषम आहे का, ही विषम आहे, ही आहे का, नाही आहे. मग याला विषम करण्यासाठी काय, 3 अंकी विषम करण्यासाठी काय करता येईल बघा, एक तर वजा करा किंवा अधिक करा. म्हणजेच काय होईल, याच्यातून जर 1 मायनस केला मी, 1 मायनस केला तर 99 होईल. 99 विषम संख्या बनते पण 2च अंकी होते ना, आपल्याला 3 अंकी पाहिजे. मग या ठिकाणी काय +1 करायचा, म्हणजे 100 मध्ये 1 मिळाला 101, 3 अंकी झाली आणि विषमय झाली. ठीक आहे ना, म्हणजे पहा हेच अंकी खाली उतरून घेतो मी. पहा हे झाले 999, हा वजा आणि हे किती झाले 101. बस झालं आहे. हे आपण सोडवलं की उत्तर मिळते. आता पहा वजाबाकी करून घेऊ. मला सांगा 9 मधून 1 गेला किती राहिले, 8 राहिले. परत 9 मधून 0 गेले, 9 जसेच्या तसे राहिले आणि 9 मधून 1 गेला, हे राहिले 8. म्हणजे या गणिताचं आपलं उत्तर किती तर 898 येईल. लक्षात व्यवस्थित हे चेक करा, मांडणी झाल्याबरोबर चेक करून घ्यायचं आणि मग उत्तर काढायचं. येईल लक्षात. हा चार्ट पण व्यवस्थित लक्षात घ्या. ओके, परत एक गणित या पद्धतीचं पाहू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 6, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, मोठी 2 अंकी विषम संख्या आणि मोठी 3 अंकी विषम संख्या यांची बेरीज किती. आता बेरीज विचारली, वजाबाकी नाही, काहीही विचारू शकते, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. येईल लक्षात. आता पहा याच्यामध्ये बेरीज विचारली आपल्याला. काय विचारलं आहे तर बेरीज. म्हटलं काय, मोठी 2 अंकी विषम संख्या. मग 2 अंकी आणि मोठी म्हणजे या ठिकाणी 99 घेऊ. ओके, हा घेतला आहे मी 99. बेरीज म्हटलं म्हणून अधिकचं चिन्ह. त्यानंतर मोठी 3 अंकी विषम, मोठी 3 अंकी पहा, हे 3 अंकी आणि मोठीमध्ये जाऊ म्हणजे काय तर 999. आता पहा या ठिकाणी विषम विषम की समसम हे बघून घेऊ थोडं. 2 अंकी जे विषम इथे विषमच आली आहे आणि मोठी 3 अंकी विषम इथंही विषमच आली आहे, म्हणजे वजा किंवा काहीही या ठिकाणी प्लस मायनस करायची गरज पडत नाही. हे लक्षात. डायरेक्ट बेरीज करून टाकू. आता यांची बेरीज म्हणजे काय पहा, 9 आणि 9, 9 आणि 9 किती 18, 18शी 8 हातचाला 1, 9 आणि 9 18 आणि 1 19, 19शी 9 राहिला 1, 9 आणि 1 10, हे झालं आपलं उत्तर 1098. येईल लक्षात. 1098 यांची बेरीज येईल लक्षात. चला नंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 7, प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलं आहे, 41 ते 80 पर्यंत एकूण विषम संख्या किती. येईल लक्षात. आपण या पद्धतीचं गणित समसंख्येमध्ये सुद्धा बघितलं होतं, पण त्यामध्ये सम होते, या ठिकाणी विषम. सेम त्याच पद्धतीने सोडवायचे आहेत. पहा 41 ते 80 पर्यंत एकूण विषम संख्या किती. विषम संख्या काढून घेण्यासाठी आपल्याला पहिले नैसर्गिक संख्या काढावं लागते. ठीक आहे, तर पहा नैसर्गिक संख्या कशा पद्धतीने काढायची. मोठी संख्या पहिले लिहून घ्या, त्यामधनं वजा करा लहान संख्या. मोठ्या संख्येमधनं लहान संख्या काढला तर काय होते भाऊ, 0 मधून 1 जात नाही, इथे 1 घेतला म्हणजे 10 मधून 1 गेला, या ठिकाणी 9, हा 1 इथे आला. 8 मधून हे 5 गेले, इथे राहिले 3. याच्यामध्ये काय करायचं, 1 मिळवायचा नाही का. हा जर 1 मिळवला आपण तर किती झाल्या, एकूण संख्या झाल्या त्या नैसर्गिक संख्या 40. ओके, इथे लिहून घेतोय मी नैसर्गिक संख्या. या झाल्या नैसर्गिक संख्या. 1 का बरं मिळवायचा हे आपण समसंख्या शिकताना बघितलं होतं. येत्या लक्षात, ज्यावेळेस आपण 80 मधून 41 मायनस करतो तर 80 ही मायनस होत नसते. येईल लक्षात. म्हणून आपण 1 इथे ॲड करतोय, म्हणजेच काय झालं, हे 40 नैसर्गिक संख्या. आता बघा, जेव्हा मी इथे 40 लिहितोय, आता 40 नैसर्गिक संख्या जेव्हा होतात त्याच्यामध्ये सम अर्ध्या आणि विषम अर्ध्या राहणार आहे. येत्या लक्षात. मग अर्ध्या म्हणजे काय, तर या 40ला 2ने भागून टाका, म्हणजे काय होते, 40ला जर 2ने भागला तर उत्तर काय मिळते तुम्हाला 20. ह्या 20 कोणत्या संख्या राहील, समच राहील आणि त्याच्यानंतर 20 काय निघेल, विषमच निघेल. येईल लक्षात. आता याच्यामध्ये आपल्याला 1 जर जास्त राहिली असती तर ते कशात गेली असती, हे कशावर डिपेंड करते आपलं, दोनने भागलं तर बरोबर किती राहते, हे 20 राहते. 20 हे काय, यांनी काय म्हटलंय, विषम संख्या. या झाल्या विषम संख्या. मग मला सांगा, विषम संख्या 20 आहे
तर समसंख्या सुद्धा ही 20च राहील. आता पहा या ठिकाणी एक एक्स्ट्रा वगैरे काही राहिलेलं नाही आहे. त्याचं कारण असं की या ठिकाणी पहा 41 आणि 80. 41 हे काय आहे, विषम संख्या, आणि 80 काय, समसंख्या आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं, आठवत असेल तर पहा, सम आणि विषम असेल तर एक शिल्लक राहत नाही, पण विषम विषम असेल तर शिल्लक राहतो, समसम असेल तरी शिल्लक राहतो. हे लक्षात. मग तो शिल्लक कशात लिहायचा, इथे जर दोन्ही सम असेल तर तो एक शिल्लक सममध्ये लिहायचा, आणि इथे जर दोन्ही विषम असेल तर तो एक शिल्लक विषम मध्ये लिहायचा. परंतु समविषम असेल तर शिल्लक राहतच नाही, म्हणजे प्रॉब्लेमच जात नाही. येईल लक्षात. आता या ठिकाणी किती निघालं हे उत्तर, विषम संख्या किती तुमच्या, तर त्या 20, आणि सम किती म्हटलं तरीही 20च राहील. येईल लक्षात. त्यानंतरचं परत एक गणित बघू आपण असंच याच पद्धतीचं. पहा, लक्ष द्या. प्रकार क्रमांक तोच आहे 7. प्रश्न क्रमांक यामधले दुसरा आलाय काय, 35 ते 85 पर्यंत एकूण विषम संख्या किती आहे. ठीक आहे ना. विषम संख्या काढायची आपल्याला 35 ते 85. याच्यासाठी पहिले काय करून घ्यावं लागते आपल्याला, नॅचरल नंबर, नैसर्गिक संख्या काढून घेऊ. सुरुवातीला आपण पहा 85 सर्वात मोठा अंक, त्यानंतर लहान अंक त्याच्यातून वजा करू म्हणजे कमी करू. पहा 5 मधून 5 गेले 0 राहिले, 8 मधून 3 गेले हे राहिले 5. याच्यामध्ये काय करायचा, +1, म्हणजे आपल्या नैसर्गिक संख्या किती, 51. या झाल्या आपल्या नैसर्गिक संख्या. येईल लक्षात. आता मला सांगा, या 51 मध्ये अर्ध्या समसंख्या आहे आणि अर्ध्या विषम संख्या आहेत, पण एक बाकी राहतो. त्याचं कारण असं, हा जो 51 आहे याला जर 2 ने भागतो म्हटलं तर काय निघेल, 25 उत्तर निघेल, पण एक हा बाकी राहील, एक हा बाकी राहतो. येईल लक्षात. मग मला सांगा एक, की यामध्ये इथे विषम आहे आणि इथे विषम आहे, म्हणजे तो जो एक बाकी आहे तो कशात जाऊन बसेल, विषम मध्ये जाऊन बसेल. येईल ना लक्षात. म्हणजे आपल्या विषम संख्या आपल्याला विचारल्या आहे, तर एकूण विषम संख्या किती, 25 आणि 1 26. या ठिकाणी लिहितोय मी 26 विषम संख्या. येईल लक्षात. आणि 25 काय राहील, तर समसंख्या राहील. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 8. प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हणत आहेत, हे सिरीजचे गणित दिसत आहे. पहा 1 + 3 + 5 ... 9 पर्यंत विषम संख्यांची बेरीज किती. विषम संख्यांच्या बेरजेचं सूत्र काय हे महत्वाचं आहे. तर पहा, विषम संख्याच्या बेरजेचं सूत्र लिहून देतो आहे मी. अतिशय सोपी आहे, n चा वर्ग. बस झालाय, n चा स्क्वेअर. येईल लक्षात तुमच्या. म्हणजे काय, n म्हणजे काय, तर दिलेली संख्या असेल आपली, त्याचा वर्ग करून सांगितलं की उत्तर मिळते. मग आपला n म्हणजे काय, 9 असं समजू नका, कारण 9चा वर्ग 9 × 81 काढला आणि उत्तर झालं असं होत नाही. येईल लक्षात. मग मला सांगा याच्यामध्ये विषम संख्या किती, त्यासाठी काय करायचं पहा. 9 विषम संख्या नाही आहे याच्यामध्ये. पहा लिहून घेतोय, 1 3 5 7 आणि 9. किती विषम संख्या, 1 2 3 4 5. म्हणजे n म्हणजे काय आपला 5 आणि 5चा वर्ग किती, 25. 25 हे उत्तर राहील. मग प्रत्येक वेळा असं लिहून घ्यायचं का, तर नाही. काय करायचं सांगतोय पहा, लक्ष द्या थोडं. हा जो अंक आहे आपला, या अंकाला 2 ने भागायचं. किती राहते, पॉईंटमध्ये उत्तर मिळते 4.5. किती मिळालं, 4.5. त्याच्यानंतरची पूर्ण अंक संख्या घेऊन घ्यायची. काय, याच्यानंतरची पूर्ण अंक संख्या कोणती, तर पहा 4.5 नंतर पूर्ण अंक कोणता, 5. बस झालाय. मग याच्यानंतरचा काय, तर 5. हा 5चा वर्ग घेऊन घ्या. 5चा वर्ग किती मला सांगा, हा 25. हे झालं आपलं उत्तर 25. येईल लक्षात. काय करायचं, शेवटच्या अंकाला 2 ने भागायचं. जे उत्तर येते त्याला पूर्णांकामध्ये पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं. त्याचा वर्ग काय, तर 25. येईल लक्षात. चला परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर तोच 8 आणि प्रश्न क्रमांक त्यामध्ये दुसरा काय म्हटलं आहे पहा. 1 + 3 + 5 ... 25. 25 पर्यंत विषम संख्यांची बेरीज किती. काय म्हटलंय, 25 पर्यंत. मग करायचं काय सांगितलं तुम्हाला, 25 संख्या काढून घ्यायची नाही पूर्ण. ठीक आहे ना. काय करायचं पहा सांगतोय तुम्हाला. हा 25ला काय सांगितलं मी तुम्हाला, 2 ने भागायचं. म्हणजे काय राहिलं, याचे निम्मे 12.5. 12.5च्या नंतरची पूर्ण संख्या घ्या. कोणती, 13. बस झालाय. या 13चा वर्ग करा. 13चा वर्ग किती, 13चा वर्ग 169. 1 6 आणि 9. येईल लक्षात. हे झालं आहे आपलं उत्तर 169. येईल लक्षात. फक्त वर्ग करायचा आहे, बाकी काहीही नाही. ठीक आहे. चला त्यानंतर आता यामध्ये हे जे गणित आहे सुरुवातीपासून आलं 1 3 5 1 3 5. समजा मधातून आला 5 पासून, 15 पासून, 8 पासून, तर कशा पद्धतीने सोडा ते बघून घेऊ आपण. ठीक आहे. पहा, लक्ष द्या.
पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. आता सुरुवात नाही झाली आहे, पहा 11 पासून सुरुवात झाली याची. पहा 11 + 13 + 15 ... 31 पर्यंत विषम संख्यांची बेरीज किती. हे लक्षात, विषम संख्येचे बेरीज सूत्र दिलेलंच आहे. पहा सोडून कसं घ्यायचं आहे, पहा लक्ष द्या थोडा. हा जो 31 आहे हा लिहून घ्या या ठिकाणी. 31 पासून काय काढायचं आपल्याला, n काढायचं आहे. 31 ला 2 ने भागायचं म्हणजे काय राहिलं त्या ठिकाणी 15.5. 15.5 च्या नंतरची पूर्ण संख्या किती, 16. ठीक आहे, मग काय करायचं, 16चा वर्ग या ठिकाणी लिहून घेतोय मी. पहा परत 16चा वर्ग किती, हे 256. हे किती झाले, 256. येईल लक्षात. आता पहा सुरुवातीपासून नाही तर काय, हे 256 कशाचं उत्तर आलं आपलं, 1 पासून तर 31 पर्यंत 256 येते. पण त्यामधनं काहीतरी वजा करावं लागेल आपल्याला. म्हणजे काय, हा अंक घेऊन पहा कशा पद्धतीने सोडवतो मी. 11 घ्यायचा, 11चा n काढू. आता 11ला 2 ने जर भागलं तर हे राहते 5.5. येईल लक्षात. आता 5.5 च्या नंतरची संख्या नाही घ्यायची, पूर्वीची संख्या घ्यायची. याच्या अगोदर आला म्हणजे काय, पूर्वीची संख्या घ्यायची. मग पूर्वीची संख्या कोणती याची, पूर्वीची संख्या तर 5. 5.5 च्या पूर्वीची संख्या 5. मग मला सांगा, हे लिहून घेतो मी. 5चा वर्ग करता येईल, मग या ठिकाणी लिहितो मी. पहा 5चा काय तर वर्ग, इथे लिहितोय मी 5चा वर्ग. मग 5चा वर्ग किती तर 25. येईल लक्षात. मी हे दोन गणित सोडवल्यासारखे झाले. येईल लक्षात. आता काय करता येईल तुम्हाला, हे 256 वजा 25 इथे लिहून घेतोय मी. पहा 256 वजा 25 पद झालाय. काय करता येईल पहा, या 6 मधून 5 गेले, 1 राहिला. या 5 मधून 2 गेले, 3 राहिले. आणि हा 2 दशाच्या तसा, म्हणजे आपलं उत्तर काय ते 231 असं उत्तर मिळते. येईल लक्षात. पहा व्यवस्थित समजून घ्या. याला भागल्यानंतर आपला n काय 16 आणि याला कमी केल्यानंतर आपला n काय तर 5. येईल लक्षात. इथे नंतरचा जसं घेतो आपण, इथे काय घ्यायचा, पूर्वीचा घ्यायचा. येते ना लक्षात. आणि 5च का बरं आलं, हे 5च का बरं घेतलं तर पहा 11च्या पूर्वी विषम संख्या किती ते सांगतोय. पहा 11च्या पूर्वी विषम संख्या कोणत्या, 1 3 5 7 9 आणि हा 11. 11 तर याच्यात आला. ठीक आहे, त्याच्या पूर्वी पहा किती आला, 1 2 3 4 आणि 5. म्हणून इथे आपण 5 घेतला आणि वजाबाकी केली. येईल लक्षात. चला परत एक याच पद्धतीचं पाहू, व्यवस्थित असं लक्षात येईल तुमच्या. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 9 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. त्याच पद्धतीत थोडं पाहू आपण गणित परत एक. पहा 7 9 11 ... 21 पर्यंत विषम संख्यांची बेरीज किती. येईल लक्षात. आता आपल्याला सुरुवातीपासून आहे का नाही, म्हणजे वजाबाकी करावं लागेल. आता पहा लक्ष द्या, 21 लिहून घेतोय. 21चा पहिले n काढू आपण. 21 भागेला 2 म्हणजेच किती झाले ते 10.5. मला सांगा 10.5 च्या नंतरची पूर्ण संख्या आपली 11. येईल लक्षात. म्हणजे 11 हा n मिळाला. मग काय, n चा स्क्वेअर म्हणजेच काय 11चा वर्ग. मग मला सांगा 11चा वर्ग माहिती आहे 121. येईल लक्षात. आता बाजूला घेऊन याची वजाबाकी पहा. आता हा 7, ओके, हा 7ला कितीने भागायचं, 2 ने, म्हणजेच काय 3.5 मिळाला आपल्याला. 3.5 च्या नंतरची घ्यायची की पूर्वीची घ्यायची, पूर्वीची. इथे जेव्हा नंतरची घेतली इथे पूर्वीची घ्यायची, हे लक्षात घ्या. कारण आपण पूर्वीचं वजाबाकी करत आहे ना, मग पूर्वीची घ्यायची. मग मला सांगायच्या पूर्वीची संख्या कोणती, तर ही राहिली 3. ओके, मग या 3चा काय आपण वर्ग करू. मला सांगा 3चा वर्ग किती तर 9. आता यांची वजाबाकी करून घेऊ. हा 121 मी लिहून घेतला, वजा किती हा 9, बस झालाय. मला सांगा 121 मधून 9 काढा, म्हणजेच काय इथे 11 घेतो. 11 मधून 9 गेले, हे राहिले 2. हा 1 इथे आला, म्हणजे 12 मधून 1 गेला, हा राहिला 11. याचा अर्थ हे व्यवस्थित करून पहा वजाबाकी. 121 वजा 9 बरोबर काय तर 112. हे झालं आपलं उत्तर. येईल लक्षात. आता पहा या पद्धतीमध्ये या याच्यामध्ये सर्व आपले टॉपिक झाले आहेत विषम संख्येमध्ये. ठीक आहे, चला तर आणि व्यवस्थित काळजीपूर्वक करा. एकूण एक गणित व्यवस्थित असं रेफर करा, वारंवार अशी प्रॅक्टिस करा, तर ते चांगलं होईल. येईल लक्षात. चला या व्हिडिओमध्ये इथेच थांबून देऊ, नंतरच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. धन्यवाद.